आपला आवाज कोकण 24 तास। 17 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 6 जण महायुतीचे उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत आणि राहिलेले 11 ही उमेदवार विजयी होतीलच असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 17 विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या। त्यातल्या 6 विधान परिषदेच्या जागा ह्या बिनविरोध झाल्या महायुतीच्या। त्याच्यामध्ये 2 शिवसेना, 2 भारतीय जनता पक्ष आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा अशा 6 बिनविरोध झाल्या। 11 ठिकाणी निवडणुका सुरू आहेत आणि महायुतीच्या वतीनं मला जाहीरपणानं सांगायचं की 11च्या 11 ठिकाणी महायुतीचे आमचे विधान परिषदेचे उमेदवार हे फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील। नाशिकमध्ये जो काय थोडा वेळ गेला गोकुळ गीते यांचा फॉर्म मागं घेण्यासाठी, तर तिथं देखील आता एकच अर्ज राहिलेला असल्यामुळं बॅलेटवर 2 आहेत, परंतु एकच अर्ज असल्यामुळे तिथं देखील आम्ही जिंकू। परभणीमध्ये महायुतीचा उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचारामध्ये त्यांना आघाडी घेतलेली आहे, तिथं देखील चांगल्या पद्धतीनं आम्ही विजयी होऊ। मी स्वतः सोलापूरला देखील जाऊन आलो, सातारा सांगलीला देखील जाऊन आलो, त्या जागा देखील भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि 17च्या 17 जागा महायुतीच्या 22 तारखेला आपल्याला। माघारी घेतलेल्या उमेदवारांबाबत काही जण सोशल मीडियावर नाहक बदनामी करीत आहेत, हे योग्य नाही असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। जिंकलेल्या दिसतील अशा पद्धतीचं एक वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी एक गैरसमज दूर करण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे, ते म्हणजे नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं गणेश गीते असतील, गोकुळजी गीते असतील यांनी सन्मानपूर्वक माघार घेतली, तर त्यांच्याबद्दल सोशल मीडियाद्वारे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत। गणेश गीतेंशी देखील माझे अतिशय जवळचे संबंध आहेत, गोकुळ गीतेंशी देखील माझे अतिशय जवळचे संबंध आहेत। मी आणि गिरीश भाऊ महाजन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं विनंती करून त्यांना थांबण्याची विनंती केली आणि म्हणूनच त्यांनी माघार घेतलेली आहे। तर आपल्या माध्यमातून अशा विघ्नसंतोषी लोकांना मला स्पष्ट पद्धतीचा इशारा द्यायचा आहे की परवा देखील नाशिकच्या सिपिंगकडे आम्ही एक अर्ज दाखल केला आहे की अशा पद्धतीनं सोशल मीडियामध्ये जाऊन एखाद्याची बदनामी करणं आणि एखाद्या व्यक्तिमत्वावर टीका करणं हे योग्य नाही, कारण या सगळ्या प्रोसिजरमध्ये मी स्वतः होतो। अतिशय दोन्ही बंधू हे सहकार्य करणारे आहेत। माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा मान सन्मान आणि आदर करणारे आहेत। त्याच्यामुळं अशा पद्धतीची प्रवृत्ती निर्माण होऊ नये आणि जे कुठंतरी अतिशय चांगल्या पद्धतीनं समोपचारानं मिटलं आहे त्याच्यामध्ये कोणी वाद लावू नये, आणि तो जर वाद लावला तर ते देखील अतिशय परिपक्व आहेत, त्यांच्यावर देखील काय परिणाम होणार नाही आणि आमच्यावर देखील काय परिणाम होणार नाही। एवढं संबंध, आमचं बॉन्डिंग हे अतिशय चांगलं आहे। त्याच्यामुळे गणेश गीते किंवा गोकुळ गीते यांनी कुठचीही कमिटमेंट आमच्यासोबत केलेली नाही। कुठचीही कमिटमेंट न करता त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला मान देऊन त्यांची उमेदवारी मागं घेतलेली आहे, हे मला प्रामाणिकपणानं सांगायचं आहे। सर, ऑपरेशन टाइगरची चर्चा। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।